नमस्कार. आज आपण शहरांसमोरच्या काही मोठ्या आव्हानांवर बोलणार आहोत. म्हणजे बघा ना, कधी पूर येतात, कधी उष्णतेच्या लाटा. हो, अगदी. आणि हवामान बदलतं आहेच. बरोबर. तर यासाठी दोन खूप इंटरेस्टिंग उपाय सध्या चर्चेत आहेत, ज्याबद्दल आपल्याला एका श्रोत्यानं माहिती पाठवली आहे. हरित छत आणि निळी छत, ग्रीन रूफ्स आणि ब्लू रूफ्स. हो, आपल्याकडे काही चांगले लेख आहेत जे याबद्दल सांगतात की हे नक्की काय आहे, कसं काम करतं, फायदे तोटे काय. तर आज आपण याच तंत्रज्ञानावर जरा सखोल बोलूया. शहरांना जास्त टिकाऊ कसं बनवता येईल हे समजून घेऊया. नक्कीच. मग सुरुवात इथून करूया की हरित छत आणि निळं छत यात नेमका फरक काय आहे. सोपं आहे तसं. हरित छत म्हणजे इमारतीच्या छतावर आपण अक्षरशः एक छोटी बाग तयार करतो. राईट. म्हणजे त्यात वनस्पती असतात, मग त्यांना वाढायला मातीसारखं पण हलकं माध्यम लागतं. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं, खाली पाणी झिरपू नये म्हणून एक पक्का वॉटरप्रूफ थर. ओके. आणि निळं छत हे थोडं वेगळं आहे. त्याचा मुख्य उद्देश वनस्पती वाढवणं नाही, तर पावसाचं पाणी मॅनेज करणं आहे. म्हणजे छत पडलेलं पाणी तात्पुरतं साठवून ठेवतं. धरून ठेवतं. हो, आणि मग ते कंट्रोल पद्धतीनं हळूहळू ड्रेनेजमध्ये सोडतं. आणि कुठे कुठे दोन्ही एकत्र पण करतात ना, हायब्रिड. हो, अगदी. त्याला हायब्रिड छत म्हणतात. दोन्हीचे फायदे मिळतात त्यात. पण शहरांना ह्याची गरज काय आहे इतकी? हरित छताचे फायदे काय काय आहेत? फायदे बरेच आहेत. पहिलं म्हणजे पावसाचं पाणी. ते शोषून घेतं बऱ्यापैकी. त्यामुळे थेट गटारात जाणारं पाणी कमी होतं. दुसरं आणि खूप महत्वाचं म्हणजे अर्बन हीट आयलँड इफेक्ट कमी होतो. म्हणजे शहरं जी जास्त गरम होतात आजूबाजूच्या परिसरापेक्षा. बरोबर. वनस्पतींमधून पाण्याची वाफ होते ना, त्याला बाष्पोत्सर्जन म्हणतात. त्याने आजूबाजूची हवा थंड राहते. म्हणजे एसी वगैरे कमी वापरावं लागत असेल, ऊर्जा वाचत असेल. अगदी. 15-20% ऊर्जा वाचू शकते असं काही अभ्यासात दिसलंय. शिवाय हवेची क्वालिटी सुधारते, कार्बन डायऑक्साईड शोषला जातो, काही प्रदूषक कण अडकतात. अरे वा. आणि जैवविविधता, कीटक पक्षी यांच्यासाठी एक जागा तयार होते. आणि इमारतीच्या छताचं आयुष्य पण वाढतं, कारण ऊन पावसाचा थेट मारा नसतो. हे तर खूपच छान आहे. मग निळ्या छताचं मुख्य काम काय? निळ्या छताचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पूरनियंत्रण. विचार करा, खूप पाऊस पडला तर सगळं पाणी एकदम ड्रेनेज सिस्टीममध्ये जातं. आणि मग तुमतं सगळं. बरोबर. निळ्या छत काय करतं, ते पाणी थोडा वेळ धरून ठेवतं आणि मग हळूहळू सोडतं. म्हणजे ड्रेनेजवरचा लोड एकदम कमी होतो. हे तर मुंबई पुण्यासारख्या शहरांसाठी खूपच महत्वाचं वाटतंय, जिथे पाणी तुंबतं लगेच. हो, नक्कीच. आणि ते साठलेलं पाणी नंतर वापरता पण येतं. म्हणजे झाडांना घालायला किंवा टॉयलेट फ्लशिंगसाठी वगैरे. अच्छा, मग हे काम कसं करतं नक्की? हरित छत पाणी कसं धरतं आणि निळं कसं? हरित छतामध्ये त्या वनस्पती आणि माध्यम ते स्पंजसारखं पाणी शोषून घेतं. जे जास्त पाणी असेल ते एका खालच्या ड्रेनेज लेअरमधून हळूहळू बाहेर जातं. ओके. निळं छत म्हणजे कसं? छतालाच एका उथळ टाकीसारखं बनवतात, पाणी साठतं आणि मग काही स्पेशल आउटलेट्स असतात, फ्लो कंट्रोल डिव्हायसेस म्हणतात त्याला. त्यातून ते ठरलेल्या स्पीडने बाहेर सोडलं जातं. आणि मटेरियल काय वापरतात यासाठी? हरित छतासाठी काय लागतं? हरित छतासाठी सगळ्यात महत्वाचा तो वॉटरप्रूफ थर. EPDM रबर किंवा TPO प्लास्टिक वापरतात सहसा. मग मुळं खाली जाऊ नयेत म्हणून रूट बॅरियर, मग पाण्याचा निचरा होणारा थर, मग ते हलकं माध्यम, भाजलेली माती किंवा कंपोस्ट वगैरे, आणि मग वरती वनस्पती, सेडमसारख्या कमी देखभालीच्या वनस्पती जास्त करून. आणि निळ्या छतासाठी? निळ्या छतासाठी पण तो मजबूत वॉटरप्रूफ थर लागतोच. शिवाय ते पाणी कंट्रोल करणारे डिव्हायसेस आणि पाणी जास्त झाल्यास बाहेर काढायला ओव्हरफ्लो ड्रेन. हे सगळं बसवताना आव्हानं काय असतात? फक्त वजन बघून चालतं का? नाही. वजन पेलण्याची क्षमता तर पहिली गोष्ट, पण त्याहून महत्वाचं म्हणजे वॉटरप्रूफिंग एकदम परफेक्ट हवं. त्यात लिकेज नको अजिबात. त्यासाठी टेस्टिंग करावं लागतं. अच्छा. आणि मग वाऱ्याचा दाब, मुळांचा धोका, हरित छतामध्ये ड्रेनेज नीट काम करते का, हे सगळं बघावं लागतं. हरित छताला थोडी मेंटेनन्स पण लागतेच. जगात कुठे चांगली उदाहरणं आहेत याची? आहेत ना. सिंगापूरमध्ये नॅनँग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीची द हाईव्ह इमारत आहे. मस्त डिझाईन आहे तिचं. आणि हरित छतामुळे नैसर्गिक थंडावा मिळतो. हो का? हो. आणि निळ्या किंवा हायब्रिडसाठी शिकागो सिटी हॉलचं उदाहरण चांगलं आहे, किंवा न्यूयॉर्कमधलं डॉक 72. पाणी व्यवस्थापनासाठी ओळखल्या जातात या इमारती. ओके. आता थोडक्यात सांगायचं तर फायदे तोटे काय दोन्हींचे? हरित छताचे पर्यावरणासाठी फायदे खूप आहेत. थंडावा, जैवविविधता, हवेची गुणवत्ता. पण खर्च सुरुवातीला जास्त असतो, वजन जास्त असतं आणि देखभाल लागते. आणि निळछत
निळं छत पाणी व्यवस्थापनात एकदम प्रभावी. खर्च आणि वजन दोन्ही तुलनेनी कमी. पण पर्यावरणाचे थेट फायदे कमी, म्हणजे जैवविविधता वगैरे वाढत नाहीत त्याने. आणि साठलेल्या पाण्यामुळे डासांचा त्रास होण्याची शक्यता असू शकते. म्हणजे दोन्हीच्या गरजा वेगळ्या आहेत. हो, किंवा मग हायब्रिड हा एक पर्याय आहे जो दोन्हीचा बॅलन्स साधतो. सध्याच्या काळात ह्यांचं महत्त्व इतकं का वाढलंय? एक तर हवामान बदल, कधी अतिवृष्टी तर कधी प्रचंड उकाडा. दुसरं म्हणजे शहरीकरण, सगळीकडे कॉन्क्रीट वाढत चाललंय. खरं आहे. मग अशा वेळी हे नैसर्गिक उपाय खूप महत्वाचे ठरतात. पाणी वाचवण्यासाठी, तापमान नियंत्रणासाठी, जैवविविधतेसाठी. आणि आता तर अनेक शहरं यासाठी नियम पण बनवत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. आणि पुढे काय वाटतं? या तंत्रज्ञानाचं भविष्य कसं असेल? भविष्य चांगलं दिसतंय. अजून स्मार्ट होतील ही छतं. म्हणजे सेन्सर्स वापरून पाण्याची पातळी, मातीतला ओलावा तपासता येईल. कदाचित ऑटोमॅटिक सिंचन वगैरे. अजून हलके, जास्त टिकाऊ आणि स्वस्त मटेरियल येईल. आणि एक महत्त्वाचं म्हणजे सौर पॅनलसोबत यांचं इंटिग्रेशन. हरित छतामुळे पॅनल थंड राहतात, त्यांची एफिशियन्सी वाढते. हा एक मोठा प्लस पॉइंट आहे. म्हणजे हे फक्त दिसायला चांगलं किंवा पर्यावरणासाठी चांगलं काम एवढंच नाहीये. अजिबात नाही. तर शहरांना हवामान बदलाला तोंड द्यायला, पाणी ऊर्जा वाचवायला आणि आपलं जीवनमान सुधारायला मदत करणारी ही खरं तर आवश्यक साधनं आहेत. अगदी अगदी बरोबर बोललात. आधी याकडे फक्त एक ग्रीन उपाय म्हणून बघितलं जायचं. पण आता शहराची अर्थव्यवस्था आणि तिची लवचिकता म्हणजे रेझिलियन्स यावर पण याचा थेट परिणाम होतो. खरंच खूपच माहितीपूर्ण चर्चा झाली. पण जाता जाता एक विचार येतोय मनात. आपल्या शहरांच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे मुंबईत पूर येतात, नागपुरात उष्णता खूप असते. तर या गरजांनुसार आपण या तंत्रज्ञानाचा वापर अजून प्रभावीपणे कसा करू शकतो? आणि खर्च सोडला तर हे सगळीकडे पसरायला अजून मोठे अडथळे काय असू शकतील? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. हो, नक्कीच. त्यावर अजून खोलात जाऊन विचार करायला हवं.